आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण भारतात निघणाऱ्या स्वागत यात्रांची सुरुवात करून देणारं शहर अशी ओळख असलेल्या सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा यंदा वंदे मातरमचे 150वे वर्ष या विशेष संकल्पनेवर आधारित असणार आहे। श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली आयोजित पत्रकार परिषदेत या नववर्ष स्वागत यात्रेबाबत माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला कल्याण डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार अळवे, गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्षा अलका मुतालिक, सचिव प्रवीण दुले, उपाध्यक्ष सुहास आंबेकर, श्रीपाद कुलकर्णी, गौरी कोंटे, राजय कानेटकर आणि संयोजन समिती प्रमुख अमेय काटडारी उपस्थित होते। नमस्कार। ही डोंबिवलीची आणि डोंबिवलीकरांची स्वागत यात्रा आहे। गेले कित्येक वर्ष बऱ्याच संस्था आपल्या स्वागत यात्रेत सहभागी होत आहेत। यावर्षी काही जुन्या, काही नव्या, मागच्या काही वर्षात सहभागी न झालेल्या संस्थासुद्धा यावर्षी स्वागत यात्रेत सहभागी होतील। यात्रेत कुठेतरी एकरूपता, नाविन्य, काहीतरी एकसंधपणा यावा म्हणून यावर्षी आम्ही असा प्रयत्न करतो की एक लोगो सगळ्या संस्थांना द्यावा, जेणेकरून बाहेर जो बघेल त्याला ती स्वागत यात्रेची थीम काय किंवा संकल्पना काय आहे हे लगेच त्यांना कळेल। यावर्षीची आपली संकल्पना जी आहे ती वंदे मातरम ही संकल्पना आहे। आणि यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की आचार्य नाशिकचे जे आहेत काळा मंदिराचे महंत सुधीरदासजी महाराज जे महामंडलेश्वर आहेत, ते आपल्याकडे यावर्षी विचार मांडायला, तरुणांना प्रेरणा द्यायला आदल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे संभाजी महाराज बलिदान दिवसाचा, ज्या दिवशी आपण सगळे डोंबिवलीतले सगळे लोक एकत्र मिळून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो, त्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते आपल्याला लाभलेले आहेत। आणि दुसऱ्या दिवशीचा जो आपला कार्यक्रम आहे मुख्य स्वागत यात्रेचा, त्या दिवशी भारतीय प्रशासन सभेतले आशुतोष डोंबरे जे ठाण्याचे आपले पोलीस आयुक्त आहेत, ते आपल्यासोबत त्या दिवशी असतील। एकंदरीत सर्व तरुण, सर्व वयोगटातली सगळी मंडळी मिळून आपला स्वागत यात्रेचा जो कार्यक्रम आहे जो 7 तारखेला देवदेशोपासनेपासून सुरुवात होते, त्याच्यानंतर बाईक रॅली आहे, नंतर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचा जो महत्त्वाचा अभिवादनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर आपली स्वागत यात्रा अशा स्वरूपात संपन्न होईल। सर्व डोंबिवलीकरांनी या स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी मी संयोजन समिती आणि सगळ्यांतर्फे एक आग्रहाचं निमंत्रण तुमच्यामार्फत मी देतो। धन्यवाद। जय श्रीराम। नमस्कार। गणेश मंदिर संस्थान डोंबिवली या स्वागत यात्राला जी सुरुवात 28 वर्षापूर्वी आम्ही केली आणि नंतर सगळ्या देश आणि विदेशामध्ये पण काही ठिकाणी आपापल्या परीने त्यांनी यात्रा साजरी करायला सुरुवात केली। यंदाचं आपलं हे 28वं वर्ष आहे आणि ह्या वर्षाचं महत्त्व किंवा संकल्पना जी आहे ती या आपलं वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळे या 150 वर्षाच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यात संकल्पना आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांचा कसा सहभाग असेल किंबहुना तरुणांचा सहभाग आणि शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत। आणि देवदेश उपासना हा पहिला उपक्रम, त्यानंतर राष्ट्रभक्तीपर समूहगीत, समूह नृत्य, एकल गायन ह्या असे वेगवेगळे प्रकार, तसंच वादनातले प्रकार अशा स्पर्धा आपण मुलांसाठी ठेवलेल्या आहेत। तरुणांची स्कूटर रॅली आम्ही गावामध्ये ज्या एरियामध्ये यात्रा जात नाही ही यात्रा तिथपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून स्वागत यात्रेची रॅली आपण आयोजित केलेली आहे। आणि पाडव्याचा जो आदला दिवस असतो तो संभाजी महाराज बलिदान दिन असतो, तर त्या संभाजी महाराज बलिदान दिनाच्या दिवशी आपण जे वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने करत असतो, आपली लोककला, आपली परंपरा ही टिकवण्यासाठी, ते पुढे वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम करतो। तसं यंदा आम्ही तो कार्यक्रम केलेला आहे। त्याच्यामध्ये सुमारे 300 डोंबिवलीतल्या तरुण कलाकार, नृत्य कलाकार नृत्य सादर करणार आहेत आणि त्याचप्रमाणे मानवी मनोरे असतील, योगा प्रात्यक्षिकं असतील, ढोल, लेझिम, ध्वज ही जी काही पारंपरिक वाद्य आहेत या सगळ्यांचं सादरीकरण अशी साधारण 300-350 म्हणजे किमान 600-750 मुलांचा हा एक सादरीकरणाचा कार्यक्रम आपण संभाजी महाराज बलिदान दिनाच्या दिवशी करणार आहोत। दुसऱ्या 19 तारखेला सकाळी आपल्या इथे महापूजा होते, रामाची पूजा होते, पंचांग वाचन होतं, गुढी उभारली जाते आणि नंतर डोंबिवलीतले मान्यवर किंवा आजूबाजूला आपण जे आमंत्रित करतो त्या आमंत्रित केलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालखीचं पूजन होतं। यावर्षी आदल्या दिवशी नाशिकचे महाराज आहेत त्या महाराजांना, सुधाकर महाराज यांना आपण बोलवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डोंबरे यांच्या हस्ते आपण पालखी पूजन करणार आहोत। आणि मग स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, मान्यवर हे गावातले सगळेजण येऊन ही स्वागत यात्रा सकाळी पालखी इथून निघेल, 7 वाजता भागशाळा मैदानातून पालखी सुरू होईल आणि 10 वाजता या पालखी 10 ते 10:30च्या सुमारास आपादाता चौकामध्ये याचा औपचारिक समारोप होईल। सगळेजण ढोल ताशाच्या मिरवणुकीमध्ये वातावरणामध्ये मंगलमय वातावरणात पारंपरिक पोशाख करून सगळ्यांनी यावं
आणि ह्या उपक्रमानिमित्त आम्ही जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवल्या आहेत त्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं असं या निमित्ताने आम्ही सगळ्यांना विश्वस्त मंडळ आणि संयोजन समितीच्या वतीने मी आमंत्रित करतो आणि आपल्याकडनं ही जास्तीत जास्त बातमी पोहोचेल अशी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.